आपल्या मेंदूमध्ये, आपल्या कानामध्ये चुकीचे भाव टाकणारी माणसं जवळ नसावेत. मग कधी कधी मी पाहतो असं रस्त्याने जाताना, काही ट्रकवर एकदा वाक्य लिहिलेलं होतं, मालिक बहुत अच्छा है, चमचों से परेशान है, खळाची व्यंकटी. हे लिहिलेलं आहे उघड ट्रकवर. याचा अर्थ काय? चमचे म्हणजे खळ, मंथरा. ही लेडी मंथरा आहे, ती जेंट्स मंथरा असतील. अकारण कानामध्ये काहीतरी टाकतात आणि तुमचा अभ्यास कमी होतो. काशीमध्ये एका मुलाचा नंबर आला होता पहिला 3 वर्ष, मित्रांना सहन झालं नाही. याचाच नंबर काय येतो 3 वर्ष? मग आता त्याला डाऊन कसं करावं, त्याला तो कसा पहिला येणार नाही, प्लॅनिंग बघा खळाची कशी असते. काशीतलं सांगतो तुम्हाला. मग 3 मुलांनी पहिल्या पुष्पामध्ये आपण खळ शब्दाचा अर्थ पाहिला. तो अर्थ हा प्राथमिक अर्थ होता. खळ म्हणजे काय? एकदम प्राथमिक अर्थ होता, जे तुम्हाला तुमच्या ब्रेनला, मेंदूला जेवढं माहिती तेवढा अर्थ सांगितला मी, जेवढं कळू शकतं. पण इथपर्यंतच खळ शब्दाची व्याप्ती आहे असं समजू नका. संपूर्ण 9000 ओव्यामध्ये खळ शब्द एकच वेळा आलेला आहे. एकच वेळेस खळ शब्द वापरला. इतरत्र दृष्ट शब्द वगैरे आलेले आहेत, पण या पसायदानमध्ये खळ शब्द एकच वेळा आलेला आहे. आणि ज्ञानोबांनी पसायदानाचे 3 विभाग केलेले आहेत. पसायदानामध्ये 9 ओव्या आहेत आणि 9 ओव्याचे 3 विभाग आहेत. पहिले 3 विभाग म्हणजे पहिली ओवी ज्ञानोबांची प्रार्थना आहेत, कोणाकडे करतात? विश्वात्मक देव, विश्वात्मक गुरु जो असेल तो. पहिल्यांदा त्यांनी कर्म केलं ज्ञानोबांनी. येणे वाघ यज्ञ, अगोदर यज्ञ केला, यज्ञाची सांगता झाली आणि सांगता झाल्यानंतर मग महाप्रसादाच्या रूपाने, म्हणजे मागण्याचा अधिकार कर्म केल्यावर आहे हे विसरू नका. मागणी खूप श्रेष्ठ आहे म्हणून ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत हाही विचार डोक्यात आणू नका. अनंत जन्माच्या पुण्याने जे गीतेचे अर्थ कळत नाहीत, अशा गीतेची जगमान्य व्याख्या करावी एवढे महान ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते मागणी मागतात. त्यांचा वाग्यज्ञ हा. आणि हा शब्दांचा जो वाग्यज्ञ ना, हा कधी बंद पडत नाही. आपण जे कर्म करतो त्याची सांगता आहे. कर्माची सांगता आहे, जीवनाची सांगता आहे, जगाची सांगता आहे, पण शब्दांची सांगता नसते. अखंडित शब्दातून ज्ञानगंगा वाहत असते, वाग्यज्ञ चालू असतो. आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, ज्ञानेश्वरीचं अध्ययन चालू आहे, सतत ज्ञानेश्वरी चालू आहे. हा वाग्यज्ञ आहे. आणि या वाग्यज्ञाला ज्ञानोबराय पूर्ण करतात आणि मग मागणी मागतात. त्या मागणीतला पहिला शब्द आहे खळाची व्यंकटी सांडव. आणि एकदम जुजबी ज्याला म्हणतो आपण, जरी खळ शब्दाची व्याख्या आवडली तरी ती आपल्यामध्ये पण शोधा, आपण या व्याख्येमध्ये बसतो का? कारण की खूप मोठी व्याप्ती आहे. धनाची, मानाची आणि भोगाची कामना करणारे सद्गुणी जरी असले, सच्चरित्रवान जरी असले, तरी ते खळ या शब्दाच्या व्याख्येच्या बाहेर जात नाहीत. लक्षात येते? सद्गुणी आहात, सच्चरित्रवान आहात, ही बाब वेगळी आहे. हे तुमचे परिश्रम आहेत, तुमचं घटक आहे तुमच्यामध्ये. पण म्हणून खळ शब्दाच्या बाहेर झाला असं नाही. भारताचा जो प्रारंभ आहे तो वेदाने झालेला आहे आणि वेदाच्या अंतिम भागाला उपनिषद म्हणतात. आणि उपनिषदामध्ये काही कथा आलेल्या आहेत ज्याच्यातून खळ शब्दाची व्याख्या पण सूचित होते. सगळ्यात लोकप्रिय उपनिषद म्हणजे कठोपनिषद. संपूर्ण दक्षिणमध्ये कठोपनिषदाचं नाट्यात रूपांतर झालेलं आहे. केरळमधले जे नृत्य आहेत त्या नृत्यामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद विशेष करून मांडला जातो. एवढं लोकप्रिय कठोपनिषद आहे. आपल्याकडे अध्ययन करत नाहीत,
आपल्याकडे संस्कृती कमी आहेत. इतर लोक आपापल्या भाषेतले वर्तमानपत्र वापरतात, वाचतात. मराठी माणूस असा आहे की तो मराठी वर्तमानपत्र विकत न घेता तो इंग्रजी घेतो. त्याला हे दाखवायचं की मला इंग्रजी पण येते. त्याची विशेषता आहे ती. मराठी भाषेचा अभिमान महाराष्ट्रीयन लोकांना फार कमी आहे. इतर भाषा येतात याचा अभिमान जास्त आहे. आणि अमृताची गोडी नेमकी ज्ञानोबांनी मराठीमध्ये ठेवलेली. अमृताला पारखी झालेली माणसं येते. परकी भाषा शेवटी परकीच असते. ज्ञानोबांनी खूप सुंदर अशी एक ओवी लिहिलेली आहे. एर जिया पराविया रंभे हुणी बरविया. काय ज्ञानोबांचे शब्द आहेत पहा. लहान मूल आहेत, आई त्याची कशी असेल, काळी सावळी असेल, काही असेल, पण स्तनातून अमृत, जगण्याचं अमृत तीच देते, दूध तीच पाजते. त्या मुलाला जर विश्वसुंदरी आलेली पाहिली ना तर त्या मुलाला काही देणं घेणं नाही. एर जिया ज्ञानोबा म्हणतात. एर शब्दामध्ये फार महत्त्वाचं आहे बरं का. परके. एर जिया पराविया रंभे हुणी बरविया. रंभेपेक्षा जास्त देखण्या. काय करावी या बाळकात येणे. मराठी भाषेत जे अमृत आहेत, विशेष करून संतांनी ठेवलेलं अमृत आहेत, ते अमृत सोडून तुम्ही इतरांना जेव्हा चांगले म्हणता तेव्हा मायेच्या दुधाला तुम्ही पारखे झालेले असतात. आपल्या मराठीतला ज्ञानोबांचा आस्वाद शब्दांचा असेल, अमृताचा असेल, तो आपल्याला येत नाही. पोट भरण्यासाठी सगळ्या भाषा असाव्यात, पण मन भरण्यासाठी मराठी असली पाहिजेत. जीवन प्रवाह आहेत, तो अनेक रूपाने होतो, अनेक पद्धतीने होतो जीवन प्रवाह. मग जगण्याचं साधन वेगळं आहे आणि तृप्तीचं साधन वेगळं आहे. संत तृप्तीचे साधन आहेत. 18व्या अध्यायाच्या सांगतेमध्ये खूप अनेक प्रकारचं ज्ञानोबांनी विश्लेषण केलं की गीतेचे जे अर्थ आहेत, गीतेचा अर्थ म्हणत असताना मी धर्मग्रंथ म्हणत नाही बरं. माझ्या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. धर्मग्रंथ म्हणत नाही, मी गीता म्हणतो. भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद असं म्हणतो. आणि या संवादामध्ये असणारा गर्भित अर्थ, त्या अर्थाला आपण प्राप्त नाही होत. ते अर्थ आपल्याला कळत नाहीत. याचं कारण आहे की आपल्या मनामध्ये कुठेतरी भोगाची अपेक्षा आहे, बारीक. आणि कठोपनिषदेचा प्रारंभ जो आहे ना, तो इथून होतो. विश्वजित नावाचा यज्ञ करावा असं ऋषीला वाटलं. मी जाणून बुजून मोठी कथा सांगतो, म्हणजे बारके बारके परमार्थिक लोकांनी आपलं मूल्यांकन स्वतः केलं पाहिजे. जे परमार्थिक नाहीत त्यांचा तर विषयच नाही. त्यांचा काल सांगितलं मी तुम्हाला, ते खळाची व्यंकटी सांडो प्रार्थना येते. खळानी आपले वाकडेपणा सांडावा, शब्द खूप सुंदर आहे. आणि मग त्या विश्वजित नावाच्या यज्ञाचा नियम असा आहे की घरातल्या सगळ्या वस्तू, आवडत्या वस्तू दान द्यायला पाहिजेत. ही वेदातली कथा आहे बरं. मानवी प्रवृत्ती खळाची हे कुठून प्रारंभ होते पहा. निसर्गता आहे ती आपल्या मनामध्ये. आणि मग विश्वजित नावाच्या यज्ञात दान देत असताना आजही सत्यनारायणच्या सुपाऱ्या खाण्यासारख्या नसतात. विशेष करून खारका ह्या खाण्यासारख्या नसतात, ठरलेल्या असतात त्या. दुकानदारालाही माहिती, तो विचारतो, एरवी तुम्ही खारका नेत नाही, तुमच्या तब्येतून तो अंदाज घेतो. आज तुम्ही खारका मागताय, काय कारण आहे? नाही, सत्यनारायण आहेत. अच्छा, मग त्याच्या खारका आणि सुपारी वेगळ्या आहेत. आणि त्याच खारका पुन्हा पुन्हा जाऊन येऊन करत असतात. तिथं जातात, कोणी खात नाही, परत दुकानात येतात, दुकानातून परत सत्यनारायणकडे जातात. सत्यनारायणाला इतकं असत्य चालत नाही हे महाराष्ट्राला माहीत नाही. वेदामध्ये श्लोक आहेत, उपनिषदामध्ये, पीतो दघा जगदतृणा निरिंद्रिया. खूप गोड गोड वाक्य दिलेले आहेत. ज्या गायांनी शेवटचं पाणी पिलेलं आहे, पीतो दघा, शेवटचं गवत ज्या गायांनी खाल्लेलं आहे, जगदतृणा. निरिंद्रिया, ज्यांचे अवयव आता निकामी झालेले आहेत, अशा गायांना ऋषी दान करतो विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये. आणि लोकांचं ठीक आहे, किडक्या वस्तू, सडक्या वस्तू दान केल्यानंतर भिकारी काही बोलत नाहीत, हे ठीक आहे, त्या भिकाऱ्याची सभ्यता आहे ती. पण तुम्ही असभ्य आहात
अशा वस्तू दान करताच्या उपयोगाच्या नाहीत. आणि मुलगा विरोध करतो. कुमार आहे, 10-15 वर्षाचा असेल. कुमार शब्दाचा अर्थ आहे ज्याला संसाराचा चटका अजून बसलेला नाही, असं मोकळ्या अंतकरणाचा पोरगा, ज्याला अजून खोटं बोलण्याचं कारण सापडलेलं नाही, जगण्याकरता खोटं बोलण्याची आवश्यकता नाही, अशा घरात वाढलेला, असत्य बोलण्याची गरज भासलेली नाही असा मुलगा जो असत्याला शिवला नाही. खूप कथा गोड आहेत, याच्यावर खळ शब्द आधारित आहे. आणि मग तो ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा निषेध करतो आणि आपल्या मुलाला तू मर असा शाप देतो. त्याला म्हणतात खळ. कथा मोठी आहे, आपल्याला संक्षिप्त रूपाने पाहायचंय. आपण चुकीचं दान देतो आणि आपला मुलगा आपल्याला विरोध करतो, आपला मुलगा आपल्याला सन्मान देत नाहीत, याचा राग बापाच्या अंतःकरणामध्ये येतो. शाप देतो. शाप देण्या इतपट तपस्वी माणसामध्ये सुद्धा मानाची वृत्ती असू शकते. याला खळाची व्यंकटी म्हणतात. विद्वान आहे तो इतराला का मानत नाही, मान्यता त्यालाच पाहिजे, इतराला मान द्यायचा नाही, ही खळवृत्ती. म्हणून तपस्वी असेल, विद्वान असेल, ज्ञानी असेल, कुठेतरी अहंकार त्याच्या मनामध्ये असतो. त्या अहंकाराच्या वृत्तीला खळवृत्ती असं म्हणतात. आणि त्या अहंकारामुळे शब्द आहे का, सरळ अंतःकरण वाकडं होतं. दान देणारा माणूस आहे, दान देणं चालू, एक माणूस येतो, त्याला सांगतो, अहो तुम्ही ज्याला दान देता ना हा दारू पिणार आहे, लगेच तो हात मागे घेतो. सांगणारा तिसरा आहे, ऐकणारा दान देणारा आहे, घेणारा कसा आहे त्याला माहीत नाही, सडळ हात. तो जर आला नसता तर दान देऊन टाकलं असतं. हे जे मधले शुक्राचार्य आहेत ना, हे फार भयंकर आहे. ते यांची प्रॉपर्टी नाही, यांचा पैसा नाही, आडवे आल्याशिवाय राहत नाही. सप्ताह असू द्या, सप्ताहामध्ये सुद्धा विचारतात त्याचं कीर्तन कशाला, अरे तू कोण. गाव जाणेल, ठेवणारे जाणतील, अकारण. आणि याचं एखाद्याशी वैर असलं पाहिजेत, लगेच विनाकारण येऊन सांगतो आमक्याला मतदान करू नका बरं का, आमका माणूस चांगला नाही. ज्ञानोबारायांची खूप सुंदर ओवी, सांगायची मने विरू करी. दोन माणसं मित्र आहेत, प्रेमाचे आहेत, एकमेकाला सुख प्रदान करणारे आहेत. हा येतो, सांगायची मने विरू करी. अंतर ठेवा बरं का या लोकांपासून. एक हे उदाहरण आहे ऋषींचं तपस्वी असून, अनेक मुळातच खळं आहेत. ज्या स्त्रीने राम राज्य उद्ध्वस्त केलं, तुमचं घर फार लहान आहे बरं का, पूर्ण रामराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी मंथरा कारणीभूत आहेत. आणि किती कमालीची गोष्ट आहे, तुम्ही गंभीरतेनं या घटनेकडे पाहिलेलं नाहीत. जी राजकारणामध्ये नाही, जिला राजकारण समजत नाही, जी देहाने कुबडी आहेत, जी आयुष्यभर उपेक्षेला पात्र झालेली आहेत, कोणीही यावं टिंगल करावी अशी मंथरा. पण एवढी कुबडी म्हातारी मंथरा रामाला राज्याभिषेक करू देत नाही, इतकी ताकद असते या दुष्ट लोकांमध्ये, खळ लोकांमध्ये. काही कारण नाही, राम राजा झाला काय आणि भरत झाला काय, मंथरेचं थोडंच प्रमोशन होणार आहे. नाही कळालं. व्यंकटी वाकडेपणा म्हणून सांगतो तुम्हाला. आणि ही जी माणसं आहेत नाही, खळ माणसं, ही त्यागी पण असतात बरं का. हां, त्यागी पण असतात. पहिल्यांदा जेव्हा बातमी कळाली कैकेयीला की राम राजा होणार आहेत, आणि ही बातमी सांगणारी मंथराच कैकेयीला गळ्यातली मोत्याची माळ काढून दिली. मोत्याची माळ बरं का. दासी पैशासाठी काम करते आणि तिला मोत्याची माळ भेट दिली. त्या मंत्रेने ती मोत्याची माळ तिच्या अंगावर फेकून दिली. आणि कैकेयी विचार करते की दासी मोत्याची माळ माझ्या अंगावर फेकते. त्यागाचा प्रभाव कोणावरही पडतो. सुरुवातीला त्याग दाखवतात बरेचसे संत लोक, आम्ही पैसा घेत नाही. जेव्हा घेतात ना, दात्याला काहीच उरत नाही. मग खूप अवघड लोक आहेत. म्हणून त्यागावर जाऊ नका कुणाच्या. हे 2 पैसे घेऊन बाजूला हो, तुझा त्यागाचं इम्प्रेशन नाही पडलं पाहिजे. आणि मंथरेचं जीवन आहेत. माळ फेकल्यानंतर ती विचार करते ही दासी, आणि मग ती जवळ घेते. माझा शब्द पहा कसा असतो.
आणि मग हळूहळू ती सांगते. थोडं रहस्य आहे का या खळाचं? काही नाही बरं का. कौशल्याला आणि सुमित्रेला मुलगा होत नाही म्हणून कैकेयी बरोबर लग्न झालेलं आहे. आणि कैकेयीकडून मुलाची अपेक्षा असल्यामुळं थोडं प्रेम दशरथाचं या दोन्हीपेक्षा कैकेयीच्या वाट्याला जास्त आलेलं आहे. आणि याचा फायदा मंथरा उचलते. मंथरा कैकेयीला सांगते, हे पहा, नवऱ्याचं तुझ्यावर प्रेम आहे. अनेक वर्षापासून या दोघी जळतात, कौशल्य आणि सुमित्रा. जर का राम राजा झाला ना, तर मग मात्र तू सौती मत्सराचा बदला कौशल्य घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असली घाण श्रीमंताच्या डोक्यात येत नसते. हे खळ लोक जवळ टाकत असतात ना, ते कानातून टाकतात. ते आपल्या मेंदूमध्ये, आपल्या कानामध्ये चुकीचे भाव टाकणारी माणसं जवळ नसावेत. मग कधी कधी मी पाहतो असं रस्त्याने जाताना, काही ट्रकवर एकदा वाक्य लिहिलेलं होतं, मालिक बहुत अच्छा है, चमचों से परेशान है. खळाची व्यंकटी, हे लिहिलेलं आहे उघड ट्रकवर. याचा अर्थ काय? चमचे म्हणजे खळ, मंथरा. ही लेडी मंथरा आहे, ती जेंट्स मंथरा असतील. अकारण कानामध्ये काहीतरी टाकतात आणि तुमचा अभ्यास कमी होतो. काशीमध्ये एका मुलाचा नंबर आला होता पहिला 3 वर्ष. मित्रांना सहन झालं नाही. याचाच नंबर काय येतो 3 वर्ष? मग आता त्याला डाऊन कसं करावं, त्याला तो कसा पहिला येणार नाही, प्लॅनिंग बघा खळाची कशी असते. काशीतलं सांगतो तुम्हाला. मग 3 मुलांनी प्लॅन केलं, कसं काय? मग याचं अभ्यासाकडून दुर्लक्ष व्हावं याच्याकरता चांगली चांगली पुस्तकं भेट देऊ, जी सिलेबसमध्ये नाही आहेत. लक्षात येते, प्लॅनिंग फार कठीण असतं. मग जी पाठ्यक्रमामध्ये नाही ती चांगली चांगली पुस्तकं, त्यात उपनिषदं असतील, महाभारत असेल, रामायण असेल, सगळ्या मुलांनी वर्गणी केली आणि त्याला भेट दिली. जो पाठ्यक्रमामध्ये 3 वर्ष पहिला येत होता, ही गिफ्ट मिळाल्यामुळं तो त्याचं लक्ष पांगलं आणि तो तिकडे गेला. तुम्ही माझ्याकडे पाहू नका, तो नापास झाला. कारण की पाठ्यक्रम उरकलाच नाही. महाभारत 1,00,000 श्लोकाचं आहे, उपनिषद आहेत, रामायण आहेत. ह्या वाचण्यामध्ये त्याला रस आला आणि ज्याच्यासाठी तो मोठा होत होता ते मोठेपण विसरून गेला. याला म्हणतात खळ. तुमची प्रगती थांबवणारा, तुमच्या तपश्चर्येमध्ये आडवा येणारा, तुमच्या आनंदाला आडवा येणारा, ती भावकी असू शकते, सज्जन असू शकतात, कोणी असू शकतं. ज्ञानोबराय म्हणतात, असे जे समाजातले स्थैर्य बिघडवणारे आहेत, समाजाचं आरोग्य बिघडवणारे आहेत, या लोकांची व्यंकटी जावो, हे सरळ हो. खळाची व्यंकटी सांडो. सुरुवात खूप सुंदर आहे बरं का. ज्ञानोबराय सुरुवातच खळापासून करतात. खळाची व्यंकटी या पाठीमागं खूप मोठा इतिहास आहे. जर कधी वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर नक्की विचार करू. पण आज आपण पसायदान पाहत आहोत, तो जास्त महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आता इथं जो जोड शब्द आहे ना, खळाची व्यंकटी संपल्यानंतरच त्या माणसामध्ये सत्कर्माचं प्रेम जन्माला आलं पाहिजे. तया ही माणसाची जडणघडण आहे बरं का. थोडा संकेत केला होता मी पहिल्या पुष्पामध्ये. ही जडणघडण आहेत. कोणताही मुलगा जन्माला येऊ द्या, त्याच्या हातात पैसा द्या, त्याला जग कळत नाही पण पैसा कळतो. जग कळत नाही पण सोडत नाही पैसा. खाऊ कळतो त्याला, तो आपल्या भावाला आणि बहिणीला देत नाही, पकडून ठेवतो, तोही खात नाही. एखाद्या मुलांच्या हातात आईस्क्रीम द्या, त्याला खाण्यात मजा नाही वाटत, दाखवण्यात मजा वाटते. मला मिळालं, तुला कुठे? ही खळ. जन्मजात वृत्ती असते ती. म्हणून मनुष्याला प्राणी म्हणतात. मनुष्य प्राणी. प्राणी शब्दाचा अर्थ इतर प्राण्यामध्ये जी अंतःकरणाची वृत्ती तीच आपल्यामध्ये आहेत. परमार्थात ती वृत्ती घालवायची म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, बाकीचं काही कारण नाही आहे. संतती कोणाला नाही आहेत. कोणत्या प्राण्याला संतती बंद पडलेली?
तुमची संतती चालू आहेत, परंपरा चालू, गायीची परंपरा चालू आहेत, वाघाची परंपरा चालू आहेत. कोणाची परंपरा बंद पडलेली आहेत? प्रजोत्पादन कोणाचं बंद आहे? मानाची अपेक्षा कोणाला नाही आहेत? आणण्यासाठी कोण भांडत नाही आहेत? हे दिसायला शहर आहेत. मुंबई असेल, न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, सगळीच्या सगळी तिथं गेलेली माणसं ही पोटासाठी गेलेली माणसं आहेत, काम करण्यासाठी गेलेली माणसं आहेत. उच्च शिक्षित असतील पण नौकरच आहेत. शब्द आहे का काय म्हणून? उच्च शिकलेले आहेत, पगार मोठा असेल, पण मनोवृत्ती ही पोटासाठीच आहे. नाही महाराज आम्ही नोकरी करतो बाकीचे, अरे व्यापार करत असेल तो सुद्धा जगण्यासाठीच आहे. केवळ नौकर म्हणून नाही बोललेलो. जो कंपनीचा मालक आहे तो का ठेवतो यांना? त्याला पण फायदा पाहिजेत, त्याला पण धन पाहिजेत. आणि मग ज्या वेळेस धन पाहिजे ना, इथून खळवृत्ती सुरू होते. भारताचं ते एवढं दुर्भाग्य आहे, सांगू वाटत नाही मला, तरी पण सांगतो, एकही वस्तू आपल्याला शुद्ध मिळत नाही. भारतामध्ये पाणी असेल, दूध असेल, शुद्ध मिळत नाहीत. काय सांगतील आणि काय देतील याचा विश्वास नाही. म्हणून काही काही राष्ट्राचे नावं इमानदार म्हणून या जगात झालेली आहेत. त्या राष्ट्राचं मेड इन नाव घेतलं ना आपण की लोक डोळे झाकून आजही वस्तू घेतात. आणि काही काहीची नावं जर आपण बघितली तर त्यांचं नाव घेतल्याबरोबर अच्छा तुम्ही आहेत का, ठीक आहे ठीक आहे. काही काही गावाची नावं सुद्धा आहेत. कोणत्या गावचे? आमके, हो हो ठीक आहे ठीक आहे. आपलं खळाची व्यंकटी ही माणसं निसर्गता आहेत. माझा पुन्हा शब्द आहे का? ज्ञानेश्वरीचा जन्म आणि तत्वज्ञानाचा जन्म वृत्ती बदलण्यासाठी आहेत. निसर्गतः हा माणूस खळ आहे. राग आला तरी थोडाफार चालेल, कारण की धन चांगल्या मार्गाने मिळवत नाही. धन नाही मिळालं तर आक्रमण करतो. पाप करायला घाबरत नाही, देशाला बुडवायला घाबरत नाहीत. समोरच्या माणसाला कॅन्सर होईल का नाही याची वाट न पाहता अन्नात भेसळ करणारी माणसं आहेत. कोणत्याही देशाचे असतील हा विषय वेगळा आहे, पण भेसळ करण्यामागचा उद्देश तोच, पैसे कमवणं. मागच्या वर्षी फार मोठा कोरोनाचा काळ गेला आणि ही औषध विक्रेते काही काही जण होते जे डुप्लिकेट होते. चुकीचं लेबल लावून औषध विकत होते. कितीतरी ठिकाणी साठ्यावर छापा मारला. इथपर्यंतच बातमी आली, पुढं काय झालं ती बातमी नाही. देशाचे रक्षकच खळवृत्तीमुळे कधी कधी भक्षक होतात. विश्वास ठेवता येत नाही. माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात, तुम्ही ज्या घरात जन्माला आलेला आहात, लहानपणी तुमचा कर्ता होता ज्याला आपण बाप असं म्हणतो. आणि तो जो बाप आहे ना तो त्या घराचा रक्षक आहे. घरात वस्तू कमी पडल्या, मुलाच्या शिक्षणाला धन कमी पडलं, दिवस रात्र कमवणारा तो बाप आहे. ज्ञानोबराय, तुकोबाराय, साधू संत म्हणतात, बापाचं जर मन बदललं ना मुलं बेवारशी होतात. दारूच्या व्यसनामध्ये काही माणसं गटारामध्ये पडतात, भांडे विकतात, मंगळसूत्र विकतात. त्या घराची अवस्था, तिचा तोल सावरता येत नाही. लक्षात येते? तोल. तसं त्या घराचा तोल जसा जातो तसं गावाचा तोल सांभाळणारा जो सरपंच आहे तो जर चुकीचा निघाला, गावाचा तोल जातो. केवळ गावाचा नाही, पुढं पुढं वाढवत चला. जिल्हा असेल, तालुका असेल, हे तोल का जातात? नेतृत्व जर पक्का असेल तर सुंदर विकास होतो, प्रगती होते. गुरु चांगला असला तरच शिष्याची प्रगती होते. केवळ शिष्य संख्या वाढली पाहिजेत, भक्त संख्या वाढली पाहिजेत, हा हेतू जर एखाद्याने मनात ठेवला आणि मार्केटिंग केली तर मरेपर्यंत शिष्य राहाल, खरं ज्ञान मिळणार नाही. आपल्या भाग्यावर आहे. काल एका शब्दात सांगितलं होतं, दुर्भाग्याचा उदय. आणि मग अशा वेळेस दुर्योधन भेटतात, अशा वेळेस रावण भेटतात, ज्याच्यामुळं महाभारत घडतं आणि ज्याच्यामुळं अपहरण होतं. म्हणून ही जी खळ मंडळी आहेत ही सत्कर्म नंतर करू द्या, पहिल्यांदा त्यांची वृत्ती दुरुस्त झाली पाहिजे. सत्कर्म करणारे म्हटलं नाही बरं का, खळामध्ये सत्कर्म करणारे म्हटलेलं नाहीत.
सत्कर्म करणाऱ्यांचंच आतापर्यंत आपण चिकित्सा केली. उदाहरण पाहिलं, ज्याच्या अंतःकरणात मानाची धनाची अपेक्षा निर्माण होते. कोणीही असेल, तो रावण असू द्या, विद्वान आहे, पण त्याने प्लॅन बनवला आणि रामाला दूर केला आणि सीता पळवून आणली. खळवृत्ती आहे. सरळ सरळ नेलं नाही त्यांनी. माझा अर्थ लक्षात ठेवा. म्हणून मी काल म्हटलं की या ओवीमध्ये दुष्ट शब्द नाही आहे, खळ शब्द आहेत. तो समोरून आक्रमण करत नाही, पण तुमच्या अहितासाठी दिवस रात्र प्रयत्न करतो. त्याला म्हणतात व्यंकटी, वाकडेपणा. तो स्वतः मरतो, याच्यावर काही शंका नाही. याच्यावर ज्ञानोबांची खूप सुंदर ओवी, माशी अपनपे. ज्ञानोबांचं उदाहरण किती सुंदर आहे पहा. जेवता जेवता माशी असते ना, अचानक जर घास घेतला आणि तोंडामध्ये जर माशी गिळली गेली माशी, ती माशी काय करते, ती स्वतः मरते, पण माशी आत गेल्या गेल्या उलटी होते. खाल्लेलं अन्न परत येतं. शिणवी शब्द खूप सुंदर आहे. माशी मरते पण समोरच्याला शिणवते. नाही कळालं? अशा काही समाजात खळ आहे. स्वतः नष्ट होतात पण समाजाला, लोकाला शिण दिल्याशिवाय राहत नाहीत. ही विशेषता आहेत. अपनप्पे शिणवी. अशा लोकांचा पहिल्यांदा वाकडेपणा केला पाहिजेत. लगेच माळ घातली पाहिजे असं माऊली म्हणत नाहीत. लगेच सत्कर्म केलं पाहिजेत असं म्हणत नाहीत. लगेच तत्वज्ञान सांगितलं असं म्हणत नाहीत. वाकडेपणा जावो, मग सत्कर्म रती वाढो. आणि पूर्ण पसायदानमध्ये हे इतकं का सांगितलं वेदापासून आतापर्यंत, पूर्ण पसायदानमध्ये ज्ञानाचं वर्णन आलेलं नाही कुठे. ज्ञान मिळावं, ज्ञानाचा अभ्यास करावा, समाज शहाणा व्हावा, असे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहेत. पसायदानमध्ये एवढे शब्द आहे. खळाचा वाकडेपणा जावो, त्याचा वाकडेपणा गेला की मग आपोआप सत्कर्माकडे लागेल. तया सत्कर्मी रती वाढो. लोकांना शंका असतात, सत्कर्मी रती म्हणजे काय? आपापल्या पद्धतीने व्याख्या करतात. याला सत्कर्म म्हणावं, दान देण्याला सत्कर्म म्हणावं, समाजकार्याला सत्कर्म म्हणावं. ज्ञानोबा आहे सत्कर्माची व्याख्या अगोदर करून ठेवलेली आहेत. गुरुचरण उपासिता वैराग्यसी. ज्ञानोबायांनी 15व्या अध्यायात खूप सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत आणि त्याचे सिद्धांत, त्या सिद्धांताला मोकळं करून ठेवलेले आहेत. वैराग्यवान होऊन ज्ञानप्राप्तीसाठी जो गुरुचरणाच्या सानिध्यामध्ये आहेत, येणेचे सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. ज्ञानोबांचा शब्द पहा कसा आहे. गुरुचरण उपासिता, उपासना, गुरु सेवेला उपासना समजणाराला सत्कर्म म्हणतात. गुरु सेवा नाही बरं का. ज्ञानोबाने बरेच सिद्धांत क्लिअर केलेले आहेत. आपण गुरुसेवा करतो. ज्ञानोबा म्हणतात गुरुसेवा ठीक आहेत, सांसारिक लोक करतात, ते धनाने करतात, कार्याने. आता सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये शरीराने सेवा करणारी लोक आहेत, सगळ्या पद्धतीचे लोक आहेत. ज्ञानोबा म्हणतात नाही, सेवेला उपासना समजणारा पाहिजेत. गुरुचरण उपासिता. आणि हे उपासना करत असताना तो स्वतः योगज्ञानी पैसता, योगशास्त्राचा आश्रय घेणारा पाहिजे आणि शास्त्र शिकलेला पाहिजे. मग येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. खूप गोड ओव्या आहेत, नक्की कळणार नाही याचा विश्वास आहे मला. काय म्हणायचंय, शहाणा हो असं म्हटलेलं नाही. याचं कारण शहाणा होतच नाही खळ. खळाला जर शहाणपणा आणायचं असेल तर येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. अज्ञान संपल्यानंतर शहाणा होतो, अगोदर शहाणा होत नाही. हे ज्ञानोबाला सुचवायचे. म्हणून शहाणा शब्द आपल्या पसायदानमध्ये नाही आहेत. असं तुम्ही म्हटले शहाणा झाला पाहिजे म्हणजे काय झाला पाहिजे? तो जास्तीत जास्त चोरी कशी करावी, टॅक्स चोरावा कसा, देशाला बुडवावं कसं, याचं ज्ञान आलं पाहिजे का? हे पहिलं नव्हतं, आता आलं. शहाणा झाला का पापी झाला? बोला ना. अधिक ज्ञान, भौतिक ज्ञान जितकं वाढेल मनुष्य तितकं पाप करतो. या देशामध्ये जेव्हा मी वर्तमानपत्र वाचलं मला पण वाईट वाटलं.
130 कोटी लोक आहे असं सांगतात आणि टॅक्स भरणारे 3 कोटी लोक आहेत. किती लोक आहेत? आणि 3 कोटी लोक जे टॅक्स भरतात त्याच्यावर भारत चालू आहे. मग इतर लोक टॅक्स का भरत नाही? चुकवतात. नाही आम्हाला घाटा झालं, रडणं ज्याला म्हणतो ना आपण. तुकोबरा इतके गरीब सध्या कुणी नाही आहेत, पण टॅक्स न भरता श्रीमंत आहेत. छापा पडल्यानंतर मग मात्र ॲडजस्टमेंट करतात, इच्छितात. शब्द नीट आहे का? शहाणा नाही व्हायला सांगितलेलं. शहाणा माणूस अधिक पापी असतो. रावण इतका शहाणा कोण आहे? रावण कवी आहे, रावण विद्वान आहेत, रावण श्रीमंत आहे. तरी देखील त्याला असं वाटलं आपण सीतेचं अपहरण करावं. याला शहाणपणा म्हणतात. आपापलं जीवन तपासा. आपलं ज्ञान आपल्याला घातक आहे. आपल्या प्रगतीला आपण कारणीभूत आहेत. आपल्या प्रगतीच्या प्रतिबंधाला आपण आपले विचार नाही आहेत. कॉलेजमध्ये गेल्यानंतर अभ्यास करत नाहीत. कोणाचा विचार आहे हा? राष्ट्राने तुमच्यासाठी लाख लाख रुपयाचे प्रोफेसर नेमलेले आहेत तुम्हाला ज्ञान देण्यासाठी. आणि आपली वृत्ती अशी असते की आपण प्रोफेसरची निंदा करतो, प्रोफेसरची टिंगल उडवतोय. कुठलं ज्ञान आहे? कुठलं शहाणपण आहे? ज्या ज्ञानावर पोट भरणार आहात भविष्यामध्ये, ते ज्ञान देणाऱ्याचीच तुम्ही टीका करता. ह्याला शहाणपण नाही म्हणत, खळपणा म्हणतात. देणारे सुद्धा मग अशाच विद्यार्थ्याला देतात जो विनम्र असेल, ज्याला दिल्यानंतर फक्त आभार मानायचे असतात गुरुचे, बाकी काही मानायचं. गुरु तृप्त आहेत. जर कधी असं वाटलं तुम्हाला आयुष्यात गुरुला मदत करावी किंवा गुरुने मदत मागितली, तर तुम्ही अजून परमार्थात प्रवेश केलेला नाही. नाही कळालं? गुरुला मदत करण्या इतपत तुम्ही अजून मोठे झालेले नाहीत, किंबहुना मोठे होऊ शकत नाहीत. जर मदत केली ना, तर गुरु हा तुमचा शिष्य असेल आणि तुम्ही त्याला मोठं करत असेल, त्याला मार्केटिंग म्हणतात. हे जे शिष्य सांगतात ना, माझ्याकडे एक जण आला होता, मला म्हणे महाराज जरा आमच्या गुरुजींना भेटायला या. म्हणजे तशी काही आवश्यकता नाही. नाही नाही म्हणे महाराज, असं कसं? म्हणजे माझं हेतू काय आहे त्यांना भेटावं? नाही तुम्ही आले म्हणजे आमच्या गुरुचं नाव मोठं होईल. शास्त्री पण पाया पडायला येतात. मार्केटिंग बघा कशी असते. नाही पण मला ज्ञानाची आवश्यकता नाही. ज्ञान नाही, आमच्या गुरुजीला काही येत नाही हे आम्हाला माहिती आहे. हे माहिती असून शिष्य आहेत, हा भारतातला चमत्कार आहे. आपल्या गुरुला कळत नाही हे शिष्याला कळतं, तरी पण गुरु मानतात. मला अजून एक कोडं सुटलेच नाही. अजून बऱ्याचशा मुलांना माहिती की आपल्या बापाला नवीन मोबाईल कळत नाही. एका मुलाला म्हणलं, अरे श्रीमंत जरा चांगला मोबाईल घेऊन दे. नाही आमच्या बापाला कळत नाही. म्हटलं घेऊन तर ते शिकतील. आता या वयात कशाला शिकायचं? या वयात त्यांना शहाणा कशाला करायचं? पोरगा म्हणतो बरं का, बाप मूर्ख तर मूर्खच राहू द्या ना. का? ताण होत नाही आम्हाला. मुलगा सुद्धा म्हणतो बाप शहाणा झाला नाही पाहिजे. काय भाग्यवान घर आहे. गुरु का करताय याचा पायाभूत अर्थ लक्षात ठेवा. आपण अज्ञानी आहोत म्हणून गुरुची आवश्यकता आहे. गुरुच अज्ञानी असेल तरी देखील तुम्ही मानता, तरी देखील पूजा करता. हे आपलं पाप उदयाला आलंय. पाप. पुढच्या ओवीमध्ये शब्द आहेत, दुरिताचे तिमिर जावो, पापाचा अंधकार जावो असा अर्थ आहे. खूप गोड शब्द आहे तो. आपण गेलो नाही तिथपर्यंत अजून. दुरिताचे, आपल्या अंतःकरणात पापाचा अंधकार आहे. ज्ञानोबराय प्रार्थना करतात तो अंधकार जावो. दुरिताचे तिमिर, तिमिर म्हणजे अंधकार, जावो. दुरिताचे, पाप करणाऱ्याचे, पाप्याचे. पापी लोकांना असं नेहमी वाटतं चूक केल्यानंतर पैसा मिळतो. व्यापारी असेल, राजकारणी असेल, नोकरदार असतील, टॅक्स चुकवणारे असतील ना, यांच्या डोक्यात हे पक्क बसलेले आहेत. कायदा काढला की आपण पळवाट काढा, कायदा काढला की आपण पळवाट शोधा. ठीक आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण आपण अशांत राहतो. कधी पहा आपले जे भारतीय चित्रपट आहेत, लोक आहेत, डाकू कधी शहरात राहतो असं पिक्चर आलेलं नाही अजून. जेव्हा जेव्हा डाकूचा पिक्चर दाखवलाय, लुटतात आणि कुठं जातात ते? जंगलामध्ये. अरे जंगलामध्ये काही सुविधा आहेत का काय? श्रीमंताला लुटला आणि राहायला कुठे गेले? जंगलामध्ये. काही जीवन आहे काय? आता शहरामध्ये पण डाकू आहेत,
आणि तेच जर चित्रपट बनवायला लागले तर ते स्वतःचं नाव कशाला खराब करतील. सफेद पोष म्हणतात त्यांना. ही वृत्ती आहे, लक्षात ठेवा. कळू नये असं वाटणं चुकीचं आहे. कळलं पाहिजे तसं वाटणं चुकीचं आहे. शब्द लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. आणि हे आपल्या डोक्यामध्ये येत नाही, आपल्या लक्षात येत नाही त्या गोष्टी. म्हणून खळ त्याला म्हणतात स्वतःच्या प्रगतीसह इतरांना प्रगती करू न देणारा. हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहू.